आपण भेट घेतली, त्यांचे प्रश्न समजून घेतले. तुम्हाला आठवत असेल साधारण एक महिनाभरापूर्वी याच प्रश्नावर मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. या रिंग रोडसाठी जमिनी जबरदस्तीनं ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, शेतकऱ्यांच्या विरोध असताना, आणि सकाळी घरात घुसून वृद्ध महिलांना मारहाण केली. त्या अधिकाऱ्याचं नाव काय? पवन दत्ता. IAS अधिकारी हातामध्ये दंडुका घेऊन दहशत निर्माण करतो हे मी इतिहासात प्रथम पाहिले. आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथे माझं बोलू नका महसूल मंत्री बावनकुळे यांच्याही चर्चा झाली. तिकडले जे कलेक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जबरदस्तीनं असा प्रकारचा कोणताही आम्ही प्रयोग करणार नाही. तरीही आज मी पाहिलं ते सगळे शेतकरी आणि त्यांचे नेते उपोषणाला अजून बसले आहेत. अमरण उपोषण, साखळी उपोषण का चालले? एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांचे गरवारी म्हणताय, त्या 50,000 कर्जमाफी केली, दातावर फेकून देत आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत आहे. कोणासाठी? तर बिल्डरांसाठी. भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे हे बिल्डर आणि त्या भागात ज्यांनी जमिनी खरेदी केल्या ते IAS आणि IPS अधिकारी मोठे, त्यांच्या जमिनीला भाव मिळावा म्हणून हे रिंग रोडचा घाट घातलेला आहे. माझ्याकडे संपूर्ण यादी आहे 7-12 सह किंवा त्यांच्या कागदपत्रांची. आता जर मी नावं वाचली तर मोठे भूकंप होते. असे या राज्यातले बडे अधिकारी त्यांनी या जमिनी तिथे 40-40 एकर 50-50 एकर जमिनी आधी घेऊन मोठे अधिकारी अक्षरशः भूकंप होईल. मी राज्याच्या महसूल मंत्र्यांना आवाहन करतो, बावनकुळे साहेबांना. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या विषयात लक्ष घातलं. त्यांनी आता लक्ष घातलं नसेल तर मी पुन्हा एकदा त्यांना स्वतः भेटतो शेतकऱ्यांचे. आणि जर नाही झालं, जर तरी नाही झालं तर हे जे ज्यांनी जमिनी घेतल्यात ना त्यांच्या घरावर शिवसेना चाल करून जाईल. साहेब, खरं तर आपण खूप मोठा दावा केलेला आहे भूकंप होईल म्हणून. आपण या संदर्भात काही आता गौप्यस्फोट वगैरे करणार, काही नाव वगैरे जाहीर करणार ना. हे मुख्यमंत्र्यांना नावं कळवणार. मी आता नावं घेतच नाहीये. मुख्यमंत्र्यांना मी आधी नावं देणार, महसूल मंत्र्यांना नावं देणार की तुम्ही ह्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेताय का? काय भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेताय? ओरबडून घेताय शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी अशा प्रकारे? हे शेतकऱ्यांचं राज्य. लाडक्या बहिणीच्या घरात सुद्धा येतो तुमच्या, त्यांना तुम्ही अशा प्रकारे अनाथ निराधार करताय. चालणार नाही. त्या अधिकाऱ्यांच्या घरात घुसू हे जे आहेत ना ही नावं बघूया तुम्हाला कोण संरक्षण. खरं तर साहेब, आणखी काही शेतकरी आहेत ते मंत्र्यांच्या घरावरती आंदोलन करतायत. मंत्री भुजबळ असतील, त्याचबरोबर झिरवळ असतील, यांच्या घराबाहेर आंदोलन केलंय. हेच रिंग रोड बाधित शेतकरी आहेत, त्यांचा देखील भूसंपादन आंदोलन व्हायलाच पाहिजे. हे सरकार इतकं निर्धावलेलं आहे. त्यांच्या गाड्या अडवायला पाहिजे मंत्र्यांच्या. तुम्हाला बाकी सगळे उद्योग करायला वेळ आहे, राजकारण करायला वेळ आहे, विधान परिषद निवडणुकीमध्ये पैसे खर्च करायला वेळ आहे, शेतकऱ्यांना ऐकून घ्यायला वेळ नाही, त्यांच्या जमिनी वाचवायला वेळ नाही. राज्य करताय आपण देखील इशारा गोदावरीची पण आंदोलन करेल. आंदोलन कसं असेल हे त्यांना मी दाखवू. साहेब, आपण शेतकऱ्यांच्या जमिनी 2 रस्त्यांमध्ये जाते. नॅशनल हायवे आहे त्याच ठिकाणी आणि त्या ठिकाणी रिंग रोड पण जातोय. अवघ्या नाशिक पासून 3 किलोमीटर अंतरावर गरज आहे का? हो. या रिंग रोडची आणि नॅशनल हायवेची
एकाच वेळेला गरज आहे का असा माझा प्रश्न आहे. खरं तर नाही आता आहे. गोदावरी नदीची देखील या ठिकाणी पाणी केली बघा नदी बघा, पहा नदी पहा. गोदावरी ना किती वर्ष झाले काम त्या गोदावरीवर, आणि तिकडे मोदींच्या गंगेवर किती हजार 28,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले, जाऊन बघा. आणि ह्या गोदावरीत बघा, गिरीश महाजनना सांगा या आणि थोडं त्यातलं चमचाभर पाणी पिऊन दाखवा. नॅशनल हायवेचं treaty cancel करताय. नॅशनल हायवेचं treaty cancel करताय. ही भूमिका चुकीची आहे. साहेब, खरं तर गोदावरी नदीची अशी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहणी केली, मात्र आपला पक्षाचे कार्यकर्ते वगैरे कोणी या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात लढायला तयार नसल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलन भूमिका आहे तुमची. आंदोलन करून काही होत नाही. हे सरकार इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे, निवडावलेलं आहे. या सरकारला आणून या गटारगंजीत बुडवायला पाहिजे.